नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता कावेरीने फोन करताच अक्षय आता रमाला बेडरूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की रमा, म्हणजे तुझ्या घरच्यांना कळलंय का की तुला हे सगळं समजलंय ते? तर आता रमा म्हणते की मला काय माहिती बाबा, आणि कळलं जरी असेल तरी मी काय करू? तेव्हा आता अक्षय म्हणतो की जरी कळलं असेल ना तरी मग मी तुझ्या घरी कसा जेवायला येईल? रमा म्हणते की कसं म्हणजे? रमा म्हणते तुम्हाला काय वाटतं, का बोलावलं असेल माझ्या घरी तुम्हाला जेवायला? तेव्हा आता अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो का तुझा काही प्लान आहे का? तर रमा हसू लागते. तर आता अक्षय म्हणतो की अच्छा असं आहे का? तर रमा म्हणते की जरी रेवाचं आणि तुमचं लग्न असेल तरी पहिला घास माझ्या घरी खा ना तुम्ही. तर अक्षय हसू लागतो. रमा म्हणते की काय झालं? तर अक्षय म्हणतो हे शक्य नाही आहे. रमा म्हणते कसं शक्य नाही? तर तेवढ्यात अक्षय अशी हाक मारत रेवा तिकडे येऊ लागते. अक्षय म्हणतो त्या बाईमुळे शक्य नाही आहे, चल चल आता लवकर. पटकन आता अक्षय रमाला दरवाजाच्या पाठीमागे लपून रमा आता दरवाजाच्या पाठीमागे लपलेली असताना रेवाला अक्षय आतमध्ये घेतो आणि पटकन रमा बाहेर निघून जाते. तर आता रेवा म्हणते की येते बरं का मी अक्षय. तर लगेचच अक्षय म्हणतो ओके गुड नाईट. तर रेवा म्हणते अरे असं काय करतो, मला बाहेर दरवाजापर्यंत सोडवायला नाही येणार का? रेवा म्हणते की डार्लिंग, काही दिवसांनी मी तुझ्या घरी इथेच राहायला येणार आहे. तर लगेच अक्षय हसत म्हणतो की चल रेवा, आणि रेवाला बाहेर दरवाजापर्यंत घेऊन जातो. इकडे आता सीमा तिच्या बेडरूममध्ये विचार करते की आज अचानक कावेरीने फोन केला आणि तिने लग्नाला कशी काय मान्यता दिली, अक्षय आणि रेवाच्या लग्नाला? सीमा म्हणते की मला तर काहीच कळत नाही, या अक्षयच्या डोक्यात सुद्धा काय चाललंय ना ते देखील समजत नाही. असा आता सीमा विचार करत असते. सीमा म्हणते की आता मी हे सगळं कसं थांबवू? तर आता इकडे रमा ही पुन्हा किचनमध्ये येऊन झोपण्याची तयारी करू लागते. तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की रमाला पुन्हा खूप त्रास होतोय आणि किचनमध्ये असं खाली झोपावं लागतंय. आणि अक्षयची आठवण काढत आता रमा ही तिथेच खाली झोपते. अक्षय विचार करतो, रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमाला अजूनही खाली झोपावं लागतंय, मला हे बघवत नाहीये. आणि अक्षय रमाजवळ येतो. अक्षय म्हणतो जा रमा वर जाऊन झोप. तर रमा म्हणते काहीच गरज नाहीये, तुम्ही जाऊन झोपा त्या रेवाकडे. अक्षय म्हणतो आणखी काही दिवसासाठी आपल्याला हे नाटक करावं लागणार आहे रमा. आणि आता प्रेमाने अक्षय रमाला बेडरूममध्ये घेऊन येतो. तर कॉटच्या खाली रमा ही अक्षयच्या जवळ बसते. तेव्हा प्रेमाने अक्षय आता रमाचे केस बांधू लागतो. आणि तेवढ्यात आता सीमा ही अक्षयच्या बेडरूमकडे येते आणि हळूच दरवाजा उघडते. तर आता अक्षय हा रमाचे केस आता हात लावत असल्याचे बघताच आता सीमाला मोठा धक्का बसतो. सीमा म्हणते काय बाई, इथे मी अक्षयला वेगळंच विचारायला आले होते आणि हा तर रमाला घेऊन बसलाय. तेव्हा आता त्यांच्याकडे बघत सीमा विचार करते की या दोघांनी मला सुद्धा अंधारात ठेवलं का? थांबा आता बघतेच यांच्याकडे मी. सीमा त्यांच्याकडे बघत विचार करते की पण जाऊ दे, जे झालं ते चांगलंच झालं. आणि आता राहू दे या दोघांना एकत्र, आणि हे असेच एकत्र राहायला हवेत आणि आता यांना डिस्टर्ब करायला नको, असे म्हणत आता सीमाने अक्षय आणि रमाची दृष्ट काढलेली असते. सीमा त्यांच्याकडे बघत विचार करते की आता तुमच्यामध्ये दुसरं कोणीही यायला नको, याची जबाबदारी माझी. आणि छान दोघेही आता एकमेकांसोबत वेळ घालवा. इकडे आता रमा अक्षयचा हात धरून म्हणते की शारीरिक थकवा जर आला तर आपण काहीतरी करू शकतो. आणि रेवाच्या हातात घातलेल्या अंगठीला हात लावत म्हणते की पण हिच्यामुळे मानसिक थकवा आला, त्याचं काय करायचं? आणि रमा ती अंगठी काढू लागते. तर अक्षय म्हणतो की रमा ती अंगठी आत्ता काढू नकोस, खरं तर ही अंगठी त्या रेवासमोर काढून तिचा माज उतरवायचा आहे. रमा म्हणते की आता इथून पुढे सगळं नीट होईल ना? अक्षय म्हणतो की आपण आहोत ना एकमेकांसोबत, तेव्हा सगळं नीटच होईल. तर रमा मान हलवते आणि प्रेमाने अक्षय आता खुश होऊन रमाच्या मांडीवर झोपतो आणि रमासोबत गप्पा मारू लागतो. तर रमा सुद्धा खूप खुश झालेली असते. आणि आता रमा ही प्रेमाने अक्षय शेजारी कॉटवर झोपते. तर रमा सुद्धा आता अक्षयच्या मिठीत आलेली असते. इकडे आता सीमा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिचे आवरून जाऊ लागते. पण किचनमध्ये रमाचे अंथरूण आणि मोबाईल तसाच तिथे पडलेला असल्याचे आता सीमाच्या लक्षात येते. तेव्हा आता घाबरत सीमा इकडे तिकडे बघते आणि एवढ्यात दरवाजावरची बेल वाजते. तर सीमा दरवाजा उघडते. तेवढ्यात रेवा तिथे आलेली असते. गुड मॉर्निंग म्हणत रेवा आतमध्ये येते. तेव्हा आता रेवाला बघून सीमा खूप घाबरते आणि म्हणते की तू एवढ्या सकाळी इथे कशाला आलीस? तेव्हा
आता रेवा म्हणते की म्हणजे सकाळी माझं लवकर आवरलं तेव्हा अक्षयला लवकर भेटूयात असं म्हणून आले मी. आणि उठला का अक्षय? तर आता लगेच सीमा म्हणते की नाही तो अजून झोपलेलाच आहे पण त्याला उठवू नकोस. रेवा म्हणते का? तर रेवा आता सीमाचं काही एक न ऐकता अक्षयच्या डायरेक्ट बेडरूममध्ये जाऊ लागते. सीमा म्हणते की अचानक त्याला झोपेतून उठवल्यानंतर त्रास होतो ना, म्हणून नको जाऊ त्याला भेटायला. तर तो उठल्यानंतर मी तुला सांगते. तर रेवा म्हणते की नको नको मला त्याला भेटायचंय. आणि आता इकडे रेवा ही हसतच अक्षयच्या बेडरूममध्ये जाते आणि म्हणते की अक्षय गुड मॉर्निंग. तर अक्षय कंबलच्या बाहेर डोके काढतो आणि रेवाला गुड मॉर्निंग करतो. तर अक्षय खूप घाबरलेला असतो. अक्षय म्हणतो रेवा एवढ्या सकाळी? तर रेवा म्हणते असं काय करतो? अरे 8 दिवसावर आपलं लग्न आहे ना, म्हणजे मी सकाळी लवकर उठले आणि आवरलं लगेच आले. आणि आता लगेचच अक्षय म्हणतो की तू खाली जाऊन तयार हो, अजून मी आलोच. तर आता रेवा म्हणते की मला कशाला जायचं सांगतो, तूच उठून ब्रश वगैरे करून घे अक्षय. तर तेवढ्यात दरवाजा उघडून सीमा तिथे येते आणि अक्षयकडे बघत रेवाला म्हणते की रेवा अगं उठलाय ना आत्ताच तो, चल बरं त्याला आवरू दे तोपर्यंत आपण खाली जाऊ. सीमा म्हणते की चल रेवा, आपल्या देवासमोर फुलं कशी व्हायची आणि कोणती व्हायची हे मी तुला दाखवते. असे म्हणत रेवाचा हात धरून सीमा आता रेवाला बाहेर घेऊन जाते. तर त्याच वेळेस आता अक्षय शेजारी झोपलेली रमा आता उठून बसते. तेव्हा आता रेवाला बघत रमा म्हणते की ही कशी आली आज आणि एवढ्या सकाळी? तर अक्षय म्हणतो की काय माहिती. तर लगेचच रमा म्हणते की शी बाबा रात्री कशी झोप लागली कळलंच नाही. रमा म्हणते मी आता बाहेर कशी जाऊ? तर अक्षय म्हणतो की मी पलीकडच्या मार्गाने तिला तिकडे घेऊन जातो, तू अशी जा. आणि आता अक्षय उठतो. तर इकडे सीमा खाली रेवाला घेऊन आलेली असते आणि आता फुलं व्हायची असे आता सीमा रेवाला सांगत असते. तेव्हा आता रेवा म्हणते की आई अक्षयला येऊ द्यात ना, मग आम्ही फुलं वाहू. तर आता मी जाऊ का? तर आता सीमा म्हणते की अगं त्याला येऊ दे ना, तो आत्ताच उठलाय, ब्रश वगैरे करू दे त्याला. तेवढ्यात आता अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की रेवा अगं एवढ्या सकाळी कशी आली ग तू? तर आता रेवा म्हणते अक्षय मला तुला भेटायचं होतं पण ते जाऊ दे, तू आत्ताच मला म्हणालास ना मला फ्रेश व्हायचं आहे, ब्रश वगैरे करायचं, नंतर मी बाहेर येईन म्हणून, मग तू आता कसा आला? अक्षय म्हणतो की आता तू भेटणार आहेस म्हणजे मग कशाला हवं मला फ्रेशनेस, तूच आहे माझं फ्रेशनेस. तर लगेचच रेवा ही लाजून चूर होते. तर आता अक्षय म्हणतो की अगं रेवा चल आपण बाहेरून एक रोमॅन्टिक मूडमध्ये चक्कर मारून येऊ. तर रेवा म्हणते की रोमॅन्टिक मूड? रेवा अजूनच खुश होते आणि फुलांची परडी घेऊन आता रेवा अक्षय सोबत बाहेर जाते. रमा आता दरवाजात ते सगळं ऐकत असते. पटकन आता रेवा बाहेर गेल्यानंतर सीमा ही दरवाजा उघडून रमाला म्हणते की रमा पटकन बाहेर हो. रमाला आता मोठा धक्का बसतो. सीमा म्हणते की बघतेस काय अगं, रेवाला घेऊन अक्षय बाहेर गेला, तोपर्यंत तू बाहेर हो. सीमा म्हणते की रमा मला काही बोलू नकोस, मला सगळं कळालंय आणि एका आईपासून तू हे असं लपून ठेवते का? चल आता. इकडे आता अक्षय हा रेवाला घेऊन गार्डनमध्ये आलेला असतो. रेवाने आता गुलाबाचं फूल घेतलेलं असतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो गुलाबाचं फूल कशासाठी देतो? तुला माहिती आहे ना, व्हॅलेंटाईन डेमध्ये देतो आपण, ते प्रेमाचं प्रतीक असतं. नंतर अक्षय म्हणतो की रेवा धोत्र्याचं फूलसुद्धा खूप सुंदर असतं बरं का, त्याबद्दल तुला सांगतो. तेव्हा आता रेवा म्हणते की ये आपण या धोत्र्याच्या फुलाबद्दल का डिस्कस करतो, माझ्याबद्दल डिस्कस कर ना अक्षय. तेव्हा अक्षय झेंडूच्या फुलाबद्दल सांगू लागतो. तर रेवा म्हणते की अक्षय ते सुद्धा नको. आणि तेवढ्यात त्यांच्यामध्ये रमा येऊन टपकते आणि म्हणते की हे घ्या अक्षय भाऊजी तुमची फ्रँचाइजची कॉफी आणि रेवा मॅडम ही तुमची साधी कॉफी. तर रेवा म्हणते तुला इथे येऊन कुणी टपकायचं सांगितलं होतं? तर अक्षय म्हणतो की नाहीतर काय. रमा म्हणते त्याचं काय आहे ना, अक्षय भाऊजींना सकाळी सकाळी फ्रँचाइजची कॉफी लागते ना त्यांची, म्हणून मी घेऊन आले, पण मला काय माहिती तुम्ही इथे बसलात, मला तर माहीतच नव्हतं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की जाऊ दे रेवा, हिच्या नादी लागू नकोस, कॉफी पटकन पिऊन टाक. रमा म्हणते बरोबर आहे ना, कशाला उगाचच माझ्या नादी लागायचं. रमा म्हणते की तुम्हाला जर माहिती होतं तर मग द्यायची ना कॉफी आणून. तर रेवाला मोठा धक्का बसतो. अक्षय म्हणतो की चल रेवा आपण आता आतमध्ये जाऊन बसू. तर रेवा म्हणते आता आतमध्ये कशाला, इथे मस्तपैकी बाग आहे, फुलं आहेत, गार्डन आहे. अक्षय म्हणतो की आपण बसण्या अगोदर तू तर म्हटली होती ना चल आपण आतमध्ये बसू म्हणून.
तर आता अक्षय रेवाला घेऊन आतमध्ये जातो. तर अक्षयने ठेवलेले ते गुलाबाचे फूल रमा हातात घेते आणि त्याचा स्मेल घेत रमा ही लाजून चूर झालेली असते. अक्षय रमाकडे बघतो. तर आता रेवा म्हणते की अक्षय, तुला आजकाल काय होतं ना तेच मला काही कळत नाही. आणि रेवाला घेऊन अक्षय आता आतमध्ये जातो. आणि आता इकडे कावेरीच्या घरी रेवा आणि अक्षय जेवायला आलेले असतात. तर मावशी रेवाकडे बघत म्हणते की रेवा, कशी आहेस तू? तर रेवा म्हणते की खुश होऊन, मावशी मी तुला कशी वाटते? तर आता मावशी म्हणते की छान. तेव्हा आता रेवा म्हणते की मग मी छानच आहे. आणि आता मावशी म्हणते की काय आहे ना, तिची विचारपूस करायला हवं, आमच्या रामाची मैत्रीण आहे ना ती. तेवढ्यात आता हळू आवाजात रेवा म्हणते की अक्षय, चल आपण जेवण करून घेऊयात ना, इथे फार उकडतंय मला. तर अक्षय म्हणतो हो हो. ते ऐकून आता कावेरीला मोठा धक्का बसतो. पंकज म्हणतो की अहो रेवा मॅडम, आमचा जर पंखा चालू केला तर तुमचा AC बी गार पडल. आणि आता लगेचच मावशी म्हणते की करा मग चालू. तर आता पंकज जाऊ लागतो. मावशी म्हणते कुठं चालले? तर पंकज म्हणतो की चाललो होतो टाकायला. तर आता लगेचच मावशी म्हणते की अहो चटई टाका. पंकज म्हणतो की असं म्हणाली होय. तेवढ्यात रेवा म्हणते की चटई कशाला? म्हणजे अक्षय काय खाली बसणार आहे का? नाही अक्षय, तू खाली जेवायला बसायचं नाहीयेस. तर आता अक्षय रेवाला म्हणतो की अगं, यांच्या घरी काय जेवायला टेबल असणार आहे का? बसूयात ना आपण खाली. तर आता मावशी म्हणते की टाका चटई. तर पंकज चटई अंथरतो. तर तेवढ्यात रेवा म्हणते, एक मिनटं, रमा कुठे? तर मावशी हसतच म्हणते की अगं बाई, विसरली की काय? रमा तुमच्याकडेच काम करते ना. तेव्हा आता पंकज म्हणतो की रेवा मॅडम, तुम्ही थाटाचा विचार करू नका. आमच्याकडं हिच्या हातचं जेवण खूप थाटात असतं बरं का. तुम्ही फक्त हिच्या हातचं खाऊन तर बघा. त्यानंतर आता रेवा म्हणते की मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही इथे हे असं आलोय ना, तेव्हा पहिल्यांदा येताना काही गिफ्ट वगैरे घेऊन यायचं असतं का? अक्षय म्हणतो की अगं, त्यांनी आपल्याला जेवायला बोलावलंय, ते देणार आहेत आपल्याला जेवायला, आपण काही आणायचं नसतं. अक्षय म्हणतो की आपल्या सारखी मोठी माणसं इथे जेवून गेली ना, हेच त्यांच्यासाठी गिफ्ट. रेवा म्हणते की पण मला माहीत नाही ना, हे सगळं पहिल्यांदाच घडतं, याचं मला माहीत नाही. तर अक्षय म्हणतो की म्हणजे? तर हसतच रेवा म्हणते की माझं तुझं माझ्याकडे लक्ष आहे की नाही हे मी बघत होते. रेवा म्हणते की मला वाटलं की हे सगळं आपल्या बाबतीत पहिल्यांदाच घडतंय ना, हे सगळं लग्न, हे सगळं जेवण वगैरे. तर आता अक्षयच्या ते सगळं लक्षात आलेलं असतं आणि अक्षय विचार करतो की रेवा, तू किती चालू मुलगी आहेस ना, हे मला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा तू किती जरी साळसूतपणाचा आणि चांगुलपणाचा आव केला ना, तरी मी तुला अजिबात भावणार नाहीये. तेवढ्यात आता रमा ही एक नऊवारी साडी घालून, चष्मा घालून म्हातारीच्या वेशात तिथे येते. आणि आता रेवा आणि अक्षय जेवण करीत असतात. तर आता रेवा समोर येत रमा म्हणते की हे बघ, लग्न झाल्यानंतर नवऱ्यापासून काही लपवायचं नाहीस बरं का. तर रेवा म्हणते हो. रेवा घाबरलेली बघून अक्षय म्हणतो की रेवा, तू माझ्यापासून काही लपवलंयस का? आणि आता लगेचच घाबरतच रेवा म्हणते की अक्षय, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवलेली आहे. आणि आता सगळेजण रेवा काय सांगते याकडे लक्ष लावून ऐकत असतात. तर इकडे आता अभ्या हा मयुरीला आपल्याकडे बोलावतो आणि म्हणतो की मयुरी, तू करणार आहेस का माझी मदत? तेव्हा आता मयुरी म्हणते की रमा आणि अक्षयला धडा शिकवण्यासाठी अभि, मी तुझी मदत करायला तयार आहे. तर आता मयुरी अभ्याला कोणती मदत करणार? तर आता रेवाच्या तोंडातून सत्य अक्षय आणि रमा कसे बाहेर काढणार? आणि आता खरा पुरावा समोर आणून रमा अक्षय एकत्र येत रेवाला कसा आता धडा शिकवणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब